अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते। तर तुमच्या घरामध्ये या 7 वस्तू असतील तर आजच घराबाहेर काढून टाकाव्यात। घरातील नकारात्मक शक्ती यापासून दूर करण्यास मदत होईल। तर त्या 7 वस्तू कुठल्या हे आपण स्टेप बाय स्टेप बघूया। नंबर 1, मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये। अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते। असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात, तसेच कौटुंबिक कलह निर्माण करण्यासही मदत होते। त्यामुळे मृत व्यक्तीचे कपडे हे घराबाहेर काढून टाकावेत। नंबर 2, देवदेवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती किंवा फोटो घरात ठेवणे याने देव दोष लागतो। घरात अनेक समस्या निर्माण होतात। एकापेक्षा जास्त देवदेवतांची मूर्ती ठेवणे सुद्धा टाळावे। नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात। नंबर 3, देवदेवतांना वाहिलेले फूल नैवेद्य या गोष्टींचा बरेच दिवस प्लास्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात। हे निर्मूल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही। भांडण वादविवाद होतात। अशा गोष्टीमुळे घरात कटकटी भांडण वादविवाद सतत होत राहतात। नंबर 4, घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधली जाते। हे लिंबू मिरची 1 आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नयेत। तिचे वेळेत विसर्जन करायला हवे, अन्यथा फायद्याऐवजी तोटेच होतात। नंबर 5, जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये। असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते। वर्ष संपताच घरी कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून द्यावेत व त्या जागी नवीन आणलेले कॅलेंडर लावावे। नंबर 6, काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत। याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात। सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होऊ शकते। आजारपण पाठीशी लागतो, पैसा व धन या गोष्टीवर वाया जातो। नंबर 7, काटेरी झाडाप्रमाणे ज्या झाडाचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजेच पांढरा चीक निघतो, असे झाड सुद्धा घरात